लोकसभेत काही प्रमाणात यश मिळालं म्हणून संविधानावरील संकट कमी झालेलं नाही असं विधान शरद पवार यांनी केलंय। पंतप्रधानांची ज्याप्रमाणे प्रतिष्ठा आहे तेवढीच विरोधी पक्ष नेत्यांची आहे, त्यामुळे त्या पदाचा सन्मान राखणं गरजेचं असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। राहुल गांधी यांना काल 5व्या रांगेमध्ये बसवल्यावरून पवारांनी मोदींवर टीका केली आहे। ते मवियाच्या मेळाव्यामध्ये बोलत होते। फक्त महाराष्ट्राचा विचार हे करण्याचे दिवस आता आहेत असं मला वाटत नाही। महाराष्ट्राचा विचार करावाच लागेल, पण अजूनही देशावरचं संकट पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका आपण मांडली संविधानाच्या संदर्भात। मी जबाबदारीने सांगतो की ज्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश आलं, पण याचा अर्थ संविधानावरचं जे संकट आहे ते पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही आहेत। प्रधानमंत्र्यांची प्रतिष्ठा ही देशाने ठेवली पाहिजे, तसंच विरोधी पक्ष नेत्याची प्रतिष्ठा याचा उल्लेख नाना भाऊंनी आपल्या भाषणात केला, ती सुद्धा तितक्याच महत्त्वाची। त्यांनी उल्लेख केला कालच्या 15 ऑगस्टला विरोधी पक्ष नेते 5व्या ओळीत बसवले।